चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, 26 डिसेंबर मंगळवार बघा, अत्यंत महत्त्वाचा दिवस, कारण या दिवशी आहे दत्त जयंती. खरं तर दत्त जयंतीच्या ज्या सेवा आहेत त्या आपण 7, 11 किंवा 21 दिवस अगोदरपासूनच सुरू करत असतो. बऱ्याच स्वामी मठांमध्ये, बऱ्याच दत्त मठांमध्ये दत्त जयंती निमित्त पारायण सप्ताह सुरू आहे. बघा, या सप्ताहामध्ये साक्षात दत्त महाराजांचा वास हा पृथ्वी तलावरती असतो. दत्त जयंतीच्या काही वेळ अगोदर किंवा दत्त जयंतीच्या काही दिवस अगोदरपासूनच दत्त तत्व हे पृथ्वी तलावरती नेहमीपेक्षा हजारो पटीने जास्त कार्यरत असते आणि त्यामुळे या वेळात जर तुम्ही दत्त महाराजांची मनोभावे सेवा उपासना केली तर दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ आपल्याला प्राप्त होतो. खरं तर दत्त जयंती निमित्त बऱ्याचशा सेवा आणि बरेचसे उपाय मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी करायचा एक अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. बघा, दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला औदुंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे किंवा औदुंबराच्या झाडाजवळ ही एक वस्तू ठेवून द्यायची आहे. जी वस्तू औदुंबराला अर्पण केल्याने किंवा तिथेही एक वस्तू ठेवून दिल्याने तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होईल. तुमच्या अडलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अशा कुठल्याही इच्छा असतील ज्या इच्छा पूर्ण होता राहत आहेत किंवा ज्या इच्छा पूर्ण होत असताना सतत विघ्न येत आहेत, तर त्या अडलेल्या तुमच्या सगळ्या इच्छा या एका उपायाने पूर्ण होतील. बघा, दत्त जयंतीच्या दिवशी औदुंबराचं पूजन केल्याने किंवा औदुंबराच्या झाडाची सेवा केल्याने तुम्हाला हजारो पटीने त्याचे लाभ प्राप्त होतील. खरं तर औदुंबराचं, ज्याला आपण उंबराचं झाड असं म्हणतो, या उंबराच्या झाडामध्ये साक्षात ब्रह्म, विष्णू, महेश, माता लक्ष्मी, बृहस्पती देव आणि त्याचबरोबर भगवान श्री विष्णू आणि दत्त महाराजांचा वास असतो. बघा, हे जे वृक्ष किंवा हे जे झाड आहे यामध्ये साक्षात दैवी शक्तीचा वास असतो आणि खरं तर याची प्रत्येक गुरुवारी, पौर्णिमेला किंवा विशिष्ट तिथीला जर तुम्ही मनोभावे सेवा केली, पूजा केली तर तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. आयुष्यातील प्रत्येक विघ्न हे दूर जाते, दारिद्र्य संपते, घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते. आता आपल्याला दररोज नाही जमलं, विशिष्ट तिथीलाही नाही जमलं, तरी दत्त जयंती आहे. बघा, दत्त महाराज जे आहेत यांचा वासच जो आहे तो या उंबराच्या झाडावरती आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी जास्त काही नाही जमलं, स्वामी मठातही जाणं नाही जमलं किंवा दत्त महाराजांच्या मंदिरातही नाही जमलं, तरी आपल्याला या दिवशी कमीत कमी औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे आणि औदुंबराच्या झाडाचं पूजन करायचं आहे. बघा, औदुंबराच्या झाडाचं पूजन करण्यासोबत ही एक वस्तू तुम्हाला घेऊन जायची आहे आणि ती वस्तू तुम्हाला तिथे ठेवून द्यायची आहे. जी वस्तू ठेवल्याने तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेचा, दारिद्र्याचा क्षणात नाश होईल, इच्छित प्राप्ती होईल, घरामध्ये बरकत येईल, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होईल आणि दत्तगुरूंचा जो आशीर्वाद आहे तो अखंड तुम्हाला प्राप्त होईल. आता कुठली वस्तू आहे, नक्की औदुंबराच्या झाडाची पूजा कशी करायची आहे, हे सगळं ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी, एकतर सकाळी जा म्हणजे 10च्या अगोदर किंवा सायंकाळी जो प्रदोष समय असतो त्या प्रदोष समय गेला तर अत्यंत उत्तम. मात्र जर कामानिमित्त तुम्हाला या दोनही वेळी नाही जमलं तर दिवसभरात तुम्ही कधीही केलात तरीही चालेल. जात असताना तुम्हाला एक दिवा घेऊन जायचा आहे. मातीचा असेल तर तो घ्या, कणकेचा बनवून घेतला तरीही चालेल, घरामध्ये स्टीलचा, पितळेचा असेल तो नेलात तरीही चालेल. एक दिवा घेऊन तुम्हाला तिथे जायचं आहे. त्यासोबत तुम्हाला एक तांब्या घ्यायचा आहे. त्या तांब्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, त्यामध्ये थोडंसं दूध घालायचंय, 4-5 केशराच्या काड्या घालायच्या आहेत, थोडंसं हळद घालायचंय, अक्षत म्हणजे तांदूळ आणि एक फूल घालायचंय. असं हे जे तीर्थ आहे हे तीर्थ घेऊन तुम्हाला त्या औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे आणि एक दिवा घेऊन जायचा आहे. सोबत अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक श्रीफळ घेऊन जायचंय. बघा, दत्त महाराजांच्या सेवेत किंवा दत्त जयंतीच्या दिवशी श्रीफळाचं महत्त्व हे विशेष आहे. तुम्ही बघत असाल की जे लोक पारायण करत आहेत, म्हणजे स्वामी मठात असेल, दत्त मठात असेल, जे लोक ज्यांचं पारायण सुरू आहे किंवा ज्यांचा पारायण काळ सुरू आहे, तर त्या पारायणामध्ये आपण जेव्हा गुरुचरित्र वाचत असतो तेव्हा आपल्या सभोवती किंवा आपल्या समोर, आपल्या बाजूला एक श्रीफळ म्हणजे एक नारळ असतो. नारळाशिवाय प्रत्येक सेवा अपूर्ण असते. नारळाशिवाय कुठलीच सेवा ही पूर्णत्वास जात नाही. बघा, श्रीफळ किंवा नारळ ही अशी गोष्ट आहे
की जी भगवंताला अत्यंत प्रिय आहे. प्रत्येक पूजेची सुरुवात ही नारळाने केली जाते. कुठले उद्घाटन असेल आपण नारळ फोडतो, किंवा कुठल्याही गोष्टीची समाप्ती जरी असेल तरी आपण नारळ फोडून त्या गोष्टीची समाप्ती करत असतो. नवीन गाडी खरेदी केली, नारळ फोडतो. नवीन घर खरेदी केलं, नारळ फोडतो. म्हणजे नारळ, श्रीफळ ही अशी गोष्ट आहे जी गोष्ट आपण भगवंताला अर्पण केल्याने, किंवा जी गोष्ट आपण इच्छित प्राप्तीसाठी जर आपण तिचा योग्य पद्धतीने उपाय केला तर ती इच्छा किंवा ती इच्छित प्राप्ती ही लवकर पूर्ण होते. मग आपल्याला प्रत्यक्ष रूपाने किंवा डायरेक्ट आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचता येणं शक्य नसतं. म्हणून नारळाने आपण संकल्प करतो, किंवा नारळ आपण आपल्या जवळ ठेवतो, किंवा नारळ आपण मंदिरामध्ये घेऊन जातो, जेणेकरून आपली जी इच्छित इच्छा आहे किंवा जी आपली मनोकामना आहे ही नारळाच्या रूपाने आपण भगवंतापर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे याच नारळाचा तुम्हाला या दत्त जयंतीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. बघा, जो नारळ घेतलेला आहे त्याच्या संपूर्ण शेराच्या संपूर्ण जे साल आहे ते काढायचं आहे. फक्त एक शेंडी त्याला ठेवून द्यायची आहे. त्यानंतर या नारळावरती वरच्या भागात तुम्हाला एक स्वस्तिक काढायचंय. समजा हा नारळ आहे, ठीक आहे, हा नारळ आहे, हा वरचा भाग आहे, हा खालचा भाग आहे, ठीक आहे. असा गोलाकार नारळ असतो, हा वरचा भाग आहे, हा खालचा भाग आहे. वरच्या भागात हळद कुंकवाने एक स्वस्तिक काढायचा आहे, आणि जो खालचा भाग आहे, मागचा भाग आहे, तर तिथे तुमची जी इच्छित मनोकामना आहे ती इच्छित मनोकामना लिहायची आहे. आता नोकरीसाठी करत आहे तर नोकरी लिहा, व्यवसायासाठी करत आहात तर व्यवसाय लिहा. जी कुठली इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला हळद कुंकवाने या नारळाच्या पाठी लिहायची आहे, आणि एक स्वस्तिक जे आहे ते पुढे काढायचं आहे. हे नारळ तुम्हाला तिथे औदुंबराच्या झाडाजवळ घेऊन जायचं आहे, ठीक आहे. आता सगळ्यात अगोदर तुम्ही जो दिवा घेऊन गेलेला आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला जोड वात म्हणजे 2 वातींची करून एक वात तुम्हाला लावायची आहे. यामध्ये शक्यतो मोहरीचं किंवा तिळीचं तेल घाला, नसेल तर घरात जे तेल असेल ते घाला, शुद्ध गाईचं तूप घातलं तरीही चालेल. दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद घालायची आहे. त्यानंतर तुम्ही जे पाणी घेऊन गेलेला आहे, जे तीर्थ घेऊन गेलेला आहात, तर ते पाणी तुम्हाला त्या औदुंबराच्या झाडाला तुम्हाला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम दत्तात्रेय नमः, ओम दत्तात्रेय नमः या मंत्राचा जप करायचा आहे, आणि तुमची इच्छित जी मनोकामना आहे ती देखील तुम्हाला व्यक्त करायची आहे. त्यानंतर तुम्ही जे नारळ म्हणजे जे श्रीफळ घेऊन गेलेला आहात, ज्यावरती तुम्ही तुमची इच्छा आणि ज्यावरती तुम्ही स्वस्तिक काढलेला आहे, स्वस्तिक वरती राहील आणि इच्छा पाठीमागे राहील, अशा पद्धतीने, म्हणजे इच्छा जमिनीवरती राहील आणि स्वस्तिक वरती राहील, अशा पद्धतीने तो जो नारळ आहे तो औदुंबराच्या झाडाजवळ, औदुंबराच्या वृक्षाजवळ ठेवायचा आहे. ठेवत असताना तुमची जी इच्छा असेल ती पुन्हा एकदा दत्त महाराजांना तुम्हाला सांगायची आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे थोडेसे पिवळ्या रंगाचे तांदूळ म्हणजे हळदीमध्ये रंगवलेले जे पिवळे तांदूळ असतात ते पिवळे तांदूळ तुम्हाला त्या नारळावरती किंवा नारळाच्या समोर तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत. औदुंबराच्या झाडाजवळ ठेवलात तरीही चालेल. आणि पिवळ्या रंगाची फुलं, शक्यतो पिवळ्याच रंगाची फुलं ही तुम्हाला या दिवशी दत्त महाराजांना अर्पण करायची आहेत, कारण पिवळा रंग हा आपल्या स्वामींचा आणि दत्त महाराजांचा सर्वात आवडीचा रंग आहे, ठीक आहे. हे सर्व अर्पण करून झालं की त्यानंतर औदुंबराला म्हणजे उंबराला तुम्हाला 7 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा, जेवढ्या जास्त वेळा शक्य तेवढ्या जास्त वेळा तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना पुन्हा तुमची जी इच्छित इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्या औदुंबराच्या झाडाजवळची थोडीशी माती बाजूला काढायची, त्याच्या खोडाजवळची थोडीशी माती बाजूला काढायची आहे. ही माती घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे. ही माती तुम्हाला ताम्हणामध्ये ठेवून द्यायची आहे. त्याचा एक गोळा करायचा आणि तो ताम्हणामध्ये ठेवून द्या. यावरती हळद कुंकू अर्पण करा. लक्षात घ्या, औदुंबराच्या झाडावरती भगवान श्री विष्णूंचा, माता लक्ष्मीचा, दत्तगुरूंचा वास असतो. जेव्हा ही माती तुम्ही घेऊन याल तेव्हा ही पवित्र माती जी दत्तगुरु स्वरूप असणार आहे, ठीक आहे. त्यामुळे दत्तगुरूंनाच तुम्ही घरी घेऊन आलेला आहात किंवा दत्तगुरूच तुमच्यासोबत घरी आलेला आहात, याच भावनेने तुम्हाला ती माती घरी आणायची आहे. हळद कुंकू, फुलं, अक्षद सर्व अर्पण करायचं आहे. धूप दीप दाखवायचं आहे. नैवेद्य अर्पण करायचं आहे. रात्रभर ही माती जी आहे ती देवघरामध्येच तुम्हाला ठेवून द्यायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी ही जी माती आहे यातील थोडीशी माती तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला घालायचे आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे. या पद्धतीने जर तुम्ही ही माती घालून जर स्नान केलं तर कुठलीही बाधा असेल, एडापिडा असेल, संकट असेल तर सगळं टळून जाईल, सगळं नष्ट होईल. तुमचं शरीर हे अत्यंत पवित्र होईल. आणि जी राहिलेली माती आहे
ती तुमच्याच घराच्या बाजूला मागे पुढे जी झाडं असतील त्या झाडाच्या कुंडीमध्ये किंवा त्या झाडाच्या जवळ जी माती आहे त्यामध्ये मिक्स करून तुम्हाला टाकायची आहे. अशा पद्धतीने दत्त जयंतीच्या दिवशी जर हा उपाय केला तर तुमची इच्छित मनोकामना दत्त महाराज नक्कीच पूर्ण करतील आणि तुमच्यावरती सदैव दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होईल. अत्यंत साधी सोपी माहिती, अत्यंत साधा सोपा उपाय आहे. प्रत्येकाने आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.